आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। एवढं माफक एवढीच मागणी आहे की आमच्या प्रत्येक राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात लाईट आली पाहिजे। तुम्ही शेंगर पेरणी द्या, आणि आम्ही त्या विजाचं तुम्हाला भरणा करतोय, असं बी काही नाही आम्ही आकडे टाकून वापरतोय। कदाचित आमचे 2-5 शेतकरी राहिले असतील ना, तुम्ही उद्या सांगा, माणूस पाठवा तुमचा, आम्ही ते पण मीटर 100% वसुली आहे। मालेगाव तालुक्यातील सौंदाणे, नांदगाव, बुद्रुक, चिंचवड, वाके सर्व गावातील शिवारातील शेतकरींचा रात्रीचा वीज पुरवठा 4 ते 5 दिवसापासून अचानक बंद केल्याने महावितरणाबाबत समस्त शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्व शेतकरी वर्गाने सौंदाणे सब स्टेशन शाखा कक्ष 1 अहिरे सर्व कक्ष 2 पवार यांना निवेदन दिले। तसेच सौंदाणे गावाचे सरपंच चेतक पवार, पृथ्वी पवार, सामाजिक कार्यकर्ते कौशिक सोनवणे, कौतिक बच्छाव, चिंचवडचे सामाजिक कार्यकर्ता बंडू गुंजाळ, सागर बच्छाव यांनी वरिष्ठ अधीक्षक अभियंता इंगळे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही। पण कार्यकारी अभियंता मालेगाव बोरकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले। यावेळी सर्व आजूबाजूच्या गावातील शेतकरी मिळून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले। त्या निवेदनाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी रास्ता रोको आंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे। लोकप्रबोधन मराठी महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर संदीप गायकवाड, नांदगाव। संतप्त शेतकरी वीज वितरण ऑफिसात जाऊन त्यांनी घोषणाबाजी करत वीज वितरण महामंडळाचा निषेध केला। यावेळी आजूबाजूच्या सर्व गावांनी शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला। शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर तातडीने वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। ईस्ट इंडिया कंपनी चांगली होती ना तुमच्यापेक्षा? तुमची विद्युत वितरण कंपनी म्हणजे शेतकऱ्यांचा जीव घ्यायला। आम्ही काही शेतकऱ्यांनी आम्हाला मोफत वीज द्या तुम्ही शेतकऱ्यांना, तुम्ही आमच्या डोक्यावर मार टाको। सौंदर्यातील काही शिवारांमध्ये रात्री डायरेक्ट लाईट नव्हती, कुटुंब हे अंधारामध्ये होते। तर त्या आक्रोशाने आज आम्ही या ठिकाणी MSCBच्या ऑफिस आहे साहेबांकडे आलेलो आहे की जी पूर्वीप्रमाणे 2 फेज लाईट चालू होती ती तशीच कार्यरत कायम राहावी असे आम्ही त्यांना सांगितलेले आहे। जर आज त्याच्यावर काही कारवाई झाली नाही तर आज आम्ही नांदगाव, चिंचावड, सौंदाणे या सर्व चिंचोंडी या सर्व ग्रामपंचायतींचे पत्र घेऊन ऑफिशियल त्यांना निवेदन देणार आहोत आणि उद्या सबस्टेशनला पण आम्ही कुलूप लावू आणि रस्ता रोको करणार आहेत। हा इशारा देण्यासाठी आम्ही इथं सर्वजण जमलो। तर आम्ही आयरे साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तसेच कौशिक सोनवणे या ठिकाणी विद्युत वितरण जी कंपनी आहे या कंपनीचा जो कारभार आहे तो अतिशय मोगलाई कारभार आहे। जे शेतकरी आहेत नाशिक जिल्ह्यातले हे सगळे शेतात राहतात आणि प्रत्येकाचे घरात मीटर आहे घरगुती वापराचं, हे सगळं माहीत असून सुद्धा त्यांनी गावठाण फीडर स्वतंत्र केल्यानंतर सगळ्या शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवण्याचा कार्यक्रम गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहे। आणि याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणावर परिणाम होत आहे। काल माझ्या गावामध्ये चोरी झाली, अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या व्हायला लागल्या। उद्या जर कोणाला सर्पदंश झाला, एखाद्या महिला दगावली, एखादा विद्यार्थी दगावला किंवा एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेला, याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनी असेल। एक दिवस जर आम्ही लाईट बिल लेट भरलं तरी विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी पकड घेऊन दारात येतो आणि सांगतो बिल भरता का कट करू। मग आम्ही 3 दिवसापासून रात्री अंधारात राहतोय। माझं मीटर गेल्या 20 वर्षापासूनच आहे। माझ्या गावात पूर्ण ग्रामीण भागामध्ये झोपड्या छप्पर असताना तेव्हाचे मीटर आहे बैलगोट्याचे, त्यावेळेस आम्हाला कंटिन्यू सप्लाय होता। मग तुम्ही हे गावठाण फीडर चालू करत असताना या गोष्टींचा विचार केला नव्हता का? या लोकांना आपण कुठून विद्युत पुरवठा देणार आहोत? म्हणजे तुमच्या मनात आलं त्यावेळेस तुम्ही लाजायचं, तुमच्या मनात आलं तसं आम्ही वाकायचं आणि आम्ही तुमची मोगलाई सहन करायची। भारताला स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष झाले आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत देशामध्ये, प्रगत राज्यामध्ये शेतकऱ्यांवर अंधारात राहण्याची वेळ या विद्युत वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे आलेली आहे। पूर्णपणे विचार विनिमय करून किंवा प्रत्यक्षात परिस्थितीची काय परिस्थिती आहे याची माहिती न घेता घेतलेला हा विद्युत वितरण कंपनीचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे, शेतकऱ्यांना मागास घेण्यासाठी आहे, त्यांना तो मागे घेऊन जाणार निर्णय। त्याच्यामुळे मी या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आता प्राथमिक स्वरूपात आम्हाला जिथून विद्युत सप्लाय होतो त्या सौंदाणा सेक्शनमध्ये येऊन आयरे साहेब व पवार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी बोरकर साहेबांशी बोलल्यानंतर बोरकर साहेबांनी सांगितलं की आजचा दिवस आम्हाला वेळ द्या। आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आज 1 दिवस वेळ देत आहोत। उद्या आम्ही नांदगाव, सौंदाणा, आघार, चिंचावड, आनंदवाडी, वाके, सावकारवाडी, शिरसोंडी या सर्व गावांचे शेतकरी जे शेतात राहतात ते इथं भव्य मोर्चा घेऊन येणार आहेत।
जर त्यांनी आम्हाला सुरळीत आज लाईट चालू केली नाही तर उद्या इथं विराट मोर्चा होऊन आम्ही रस्ता रोको करणार आहोत। आणि याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनी असेल, कारण ते बोलता बोलले की इतक्या दिवस तुम्हाला 2 फेज लाईट गोड लागली का? आम्ही 2 फेज लाईट काय फुकट घेत होतो का? बरोबर ना? आम्ही ज्या गोष्टी केल्या त्या आमच्या हक्कासाठी केला। तुम्ही आम्हाला फ्री विद्युत शेतकऱ्यांना विद्युत पंप देतात आम्ही मागितले होते का? आंदोलन केले होते का आम्हाला तुम्ही विद्युत पुरवठा मोफत द्या म्हणून? तुम्ही आमच्या बोकांडी मारला आणि जे आम्हाला हक्काचं आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला आंदोलन करायला लावतायत। ही लाजीरवाणी वेळ आहे। ही लाजीरवाणी वेळ आणण्याचं काम महावितरण कंपनीने केलेलं आहे। आम्ही या महावितरण कंपनीचा निषेध करतो आणि आजचा दिवस त्यांना वेळ देतोय। उद्या जर आज रात्री आम्हाला विद्युत पुरवठा यांनी सुरळीत केला नाही तर यांचा जो आलेला माज आहे तो हे ग्राहक मिटवल्याशिवाय राहणार नाही, असा मी या ठिकाणी इशारा देतो। 100 ह्या ग्राहकांची जी समस्या आहे आधी तुम्हाला माहित नव्हती, ग्राहकांची समस्या माहीत होती, त्या अनुषंगाने आपण वरिष्ठ कार्यालयात सांगितले आहे। तरी ग्राहकांचा रोष लवकरात लवकर कसा शांत होईल आणि ग्राहकांना सुरळीत पुरवठा कसा देता येईल या अनुषंगाने आमचे वरिष्ठ अधिकारी बोललेच आहे, त्या अनुषंगाने प्रयत्न करू। नाही त्यातले सूट सौंदाण्याचे लोकनियुक्त सरपंच आणि कौशिक सोनवणे बोरकर साहेबशी एसी साहेबांशी बोलत असताना त्यांची जर भाषा बघितली, बिला संदर्भात बिलं घ्यायला कसं येतात हे करतात, त्यांची जी भाषा बदलली ती भाषेचा मी संपूर्ण नांदगाव, चिचावड, सौंदाणा, शिरसोंडी, गुंजावाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने मी पहिले एसी साहेबांच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। एक लोकनियुक्त सरपंच त्यांच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं पहिले त्यांनी शिकावं। ते काल असं पण बोलत होते, मी मीटर देताना तुमच्याकडून आम्ही फॉर्म भरून घेतलेला आहे आणि सिंगल पेज देणार नाही, असे कोणत्या अधिकारात आले? आम्ही जेव्हा आयरे साहेबांना विचारत तुम्ही लाईट का बंद केली, त्यांना म्हणतं लेखी पुरावा आहे का तुमच्याकडे? ते म्हणे लेखी नाही, तोंडी सांगितलं आहे। मग एसी साहेबांच्या हातात जर 200 कर्मचारी आहेत आणि उद्या म्हणजे काल रात्री 8 वाजेपर्यंत मी लाईटची व्यवस्था करतो असं आम्हाला आश्वासन दिलं आणि काल सबस्टेशनने पण फोन उचलला नाही, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण फोन उचलला नाही। ही गोष्ट त्यांनी गंभीरतेने घ्यावी। उद्या 100% जर आज 7 वाजेपासून लाईट आली नाही, उद्या या ठिकाणी सबस्टेशनला कुलूप लागेल आणि रस्ता रोक होईल।